गुड मॉर्निंग गाईस. सो आता आमची तयारी चालू आहे. मी आणि मनू रेडी झालेलो आहोत बघा. आणि बू रेडी होत आहे. हो कॅट, हाव आर यू? माझा एक प्रॉब्लेम झाला, थोडा जाडी झाली, सो माझा ड्रेसिंग मध्ये इश्यू आलेला. पेट्स नॉट अलाउड. पेट्स नॉट अलाउड हिअर. ते गाईज आता मी चेंज केलेलं आहे परत एकदा आणि आपण आता जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. माझा एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मी एक्स्ट्रा आउटफिट आणलेलंच नाही. आता मला हे झिकमिक घालूनच ब्रेकफास्ट करायला जावं लागणार आहे. हा आउटफिट आवडला असेल तर हा फ्लिपकार्टवरचाच आहे. लिंक शेअर करेन, कॉमेंट्स करा ज्यांना कोणाला हवं असेल. ब्रेकफास्टसाठी आलो आणि बरेच ऑप्शन्स होते ब्रेकफास्टसाठी. मी पटापट तुम्हाला कॅमेरा फिरवून दाखवते. तर गाईज आपण परत एकदा लेट उठलेलो आहोत आणि त्यामुळे खूप घाई होणार आहे. ट्रॅफिक लागते लेट उठल्यामुळे आणि मग जो डेस्टिनेशन आपला ठरलेला आहे त्याचा टायमिंग एक्सटेंड होतो आणि गर्दीत प्रवास करायला लागतो. आणि प्लस आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत तिकडे पण आपल्याला गर्दी भेटणार आहे. तर चला गाईज पटापट आपण ब्रेकफास्ट करूया आणि मग निघूया. ब्रेकफास्टमध्ये बघा काय काय कुची घेऊन आलेला आहे. इथे मी पटापट मनूला भरवून घेते. ती बघा आता केक खायला स्टार्ट केलेला आहे तिने. सो हे गाइस आपण जयचे बाप्पा तर जयचेला चालले. सो मम्मा डॅडी आणि मी रेडी झाली आहे. तर बघा गाईज आपण चेकआउट करून निघालो सुद्धा आहोत. आणि मगाशी मी साडी नेसली होती त्याचं काय. तर चला आता जास्त वेळ घेत नाही, मी सांगूनच टाकते आपण चाललोय तरी नक्की कुठे. आजचं आपलं लोकेशन कोणतं आहे, आपण कुठे जाणार आहोत. तर आपण चाललेलो आहोत माता सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी. तर गाईज आता रस्ता बघा आणि त्याच सोबत 3 दिवस क्लायमेट एवढा छान होता. क्लाउड्स तर सारखे सारखे बघूशेच वाटत होते. तर गाईज सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी मी तर फर्स्ट टाइमच चालले, पण कुची हा अगोदर सुद्धा जाऊन आलेला आहे. तर गाईज आता आपण सप्तशृंगी मातेच्या डोंगरावर जायला रेडी आहोत आणि त्या कमानीतून आपण आत चाललेलो आहोत. तर हा आहे डोंगराचा एंट्रन्स. तिथे एक मोठी कमान आहे आणि इकडेच आपल्याला हार, नारळ किंवा देवीला जी काही साडी आहे रिझनेबल रेट्स मध्ये विकत घ्यायला भेटतं. जी देवीला देण्याची ओटी असते ती. आणि आम्हाला असं वाटलं की बरं झालं आपण ओटी इथूनच घेऊन गेलो, कारण वरती जाऊन काय कसं असतं इतक्या वर्षांनी कुचीला सुद्धा काही लक्षात नव्हतं. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा बघाल इथे ओटी घेतली नसती तर आपल्याला कधी चान्स होता ओटी घेण्यासाठी. त्याचबरोबर आपण ड्राईव्ह करायला स्टार्ट झालेलो आहोत डोंगरावर आणि बघू शकताय किती शार्प टर्न्स आहेत. त्यात आता मनूला दिसला वॉटरफॉल, तिला आताच उतरून खेळायचंय. तर गाईस आपण खालून जेव्हा वरती येत होतो तेव्हा सुद्धा डोंगर इतका छान राऊंड शेप मध्ये आहे ना. त्याचबरोबर वरती आल्यानंतर हवा इतकी फास्ट आणि इतकी थंडगार होती ना, त्यामुळे सारखं वाटत होतं खिडक्या खोलू की, पण शेवटी मनू बाहेर निघालीच. तर चला गाईस आता आपण पार्किंग एरियामध्ये आलेलो आहोत. गाडी पार्क करूया आणि मग पुढे आपण कसं मंदिरापर्यंत पोहोचतोय ते सुद्धा बघा. तर गाईज इथे पार्किंगसाठी एक मोठा ग्राउंड दिलेला आहे आणि व्यवस्थित तिथे पार्क करून आपण वरती जाऊ शकतो. आणि इथे आपण जी लाईन बघतोय ती आहे रोपवेची लाईन. म्हणजे रोपवेला जाण्यासाठी नाही, रोपवेचे तिकीट्स काढण्यासाठी. आणि रोपवे साठी जी गर्दी असते ती तर तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये पूर्ण बघायलाच भेटणार आहे. पण त्याचबरोबर खास म्हणजे सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी देवीचं दर्शन तर घडणारच आहे, पण त्यासाठी ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघावा लागणार आहे. कारण मी मध्येच कुठेतरी सप्तशृंगी मातेचं दर्शन देणार आहे तुम्हाला ब्लॉग थ्रू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशा छान छान ब्लॉग्ससाठी. बघा ओटीचं सामान इथे सुद्धा अवेलेबल आहे. आणि ही जी लाईन आहे ती आहे रोपवेची लाईन. तर ही लाईन क्रॉस करायलाच आपले 2 तास इथे जातात. आणि आता आपण फायनली तिकीट काउंटरच्या इथे आलेलो आहोत, जिथे आपण तिकीट दाखवणार आहोत आणि मग पुढे रोपवेसाठी जाणार आहोत. पण इथे लाईन काही संपत नाहीये हा. तर गाईज इथे रोपवेसाठी सुद्धा मल्टिपल लाईन्स आहेत. तर तुम्ही बघालच किती मोठ्या मोठ्या लाईन्स पार करून यावं लागतं. तर गाईज मी तुम्हाला तिकीट किती असतं ते सांगते. 120 पर पर्सन रोपवेचं तिकीट आहे आणि त्याच्यात रिटर्न जर्नी पण इन्क्लुडेड आहे. तर हे बघा हा आहे रोपवे. आता आपण अगदी जवळ आलेलोच आहोत. थोड्याच वेळात आपण रोपवे मध्ये बसू आणि मग देवीच्या दर्शनासाठी जाऊ. तर गाईज इथे बरेच लोक पायऱ्यांनी चढत पण जातात आणि त्याचसोबत ट्रेक पण करत जातात. तर गाईज इकडचे एकूण स्टेप्स आहेत
510. तर बघा, इतक्या वेट नंतर आणि इतक्या लाईन्स पार केल्यानंतर आपण आता वरती जायला निघालोय. खूप एक्साइटेड आहोत, पण पुढे काय होणार होतं ते आम्हाला माहिती नव्हतं. आणि तेच बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. तर माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता क्यूटचा लहान बेबी घेऊन दर्शनाला आले होते. तर रोपवेचा प्रवास संपून आम्ही पायऱ्यांनी थोडं वरती गेलो. बघतो तर काय, इकडे अजूनच गर्दी होती. आता इथल्या लाईन सुरू. पण गाईज, इथे इतकी धक्काबुक्की आणि इतका क्राऊड होता की इथले जे पोलीस होते त्यांच्याशी पण तो क्राऊड हँडल नव्हता होत. त्यांनी बरेच बॅरिगेड्स किंवा जे काय रोप्स बांधतात मध्ये ते बांधून आम्हाला सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला, पण तरी गर्दी काय कमी होत नव्हती, फक्त वाढतच होती. आणि गाईज, जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन जायचं प्लॅन करत असाल तर अगदी सेफली न्या आणि मोठ्यांनी त्यांना उचलूनच घ्यावं लागतं एवढ्या गर्दीमध्ये, कारण काही मुलांचे पाय चेंगरले, कोण खाली पडलं, कारण इतकी धक्काबुक्की होती वरती. आणि त्याचबरोबर वरती तुम्ही बघताय मंकी कसे उड्या मारतात सर्कस इथले असल्यासारखे. त्यामधले मंकी काही शी सू पण डोक्यावर करत होते. आता विचार करा, एवढ्या गर्दीमध्ये कुठे जाणार आणि काय करणार. आणि गाईज, आता बघा, आता आपल्याला मूर्ती थोडीशी दिसणार आहे. आपण आलेलो आहोत, आता ती वेळ आलेली आहे, आपण गाभाऱ्यात आतमध्ये शिरणार आहोत. फायनली इतकं छान दर्शन घेऊन आपण रोपवे मधून खाली येण्यासाठी परत निघालो सुद्धा आहोत. क्या गर्दीमधून आणि इतके तास लाईन मध्ये राहून जे दर्शन मिळालं ना, अगदी वर्थ होतं. तर तुम्ही कधी जाताय ते कॉमेंट्स मध्ये सांगा हा. आणि त्याचबरोबर देवीचं दर्शन झालं असेल तर कॉमेंट्स मध्ये लिहा जय सप्तशृंगी माता. आता आपण खाली आलेलो आहोत. खाली येताच आमची नजर पडली ह्या मार्केटवर. तर मी म्हणाले, चला जे आवडेल ते घेऊया एक आठवण म्हणून. तर बघा इकडे काय काय आहे. पूजेचं सामान आणि मूर्त्या तर भरपूरच आहेत आणि अगदी युनिक. आणि त्याचबरोबर होम डेकोरसाठी अगदी परफेक्ट काही वस्तू आहेत ज्या आता तुम्हाला खूप आवडतील. तुम्हाला काय आवडलं तर कॉमेंट्स करून सांगा हा. रोपवेच्या इकडे हा एक मध्ये हॉल्ट घेण्यासाठी स्टेशन आहे, वेटिंग स्टेशन. आणि इथेच तुम्हाला हे सगळे शॉप्स आणि इकडच्या गोष्टी बघायला भेटतील. त्याचसोबत इकडे फूड कोर्ट सुद्धा आहे. तर मला काय आवडो या ना आवडो, पण मनूला काहीतरी आवडलेलं आहे ते घेऊन आता आपण परतीच्या प्रवासासाठी निघूया. तर चला, आता मी तुम्हाला एक्झिट कसं आहे तेही दाखवते. खरं तर आम्हाला वाटलेलं जितकी गर्दी वरती जाते तितकीच खाली येते ना, मग एक्झिटला सुद्धा गर्दी असू शकते. त्यामुळे आम्ही थोडंसं शॉपिंग मध्ये टाइमपास केला आणि मग निघालो. बघितलं तर काय, काहीच गर्दी नव्हती. पण गाईज, आम्ही खूप थकलो होतो. सकाळचा प्रवास, त्यानंतर इतक्या वेळ लाईन मध्ये आणि काहीही खाल्लं नव्हतं. भूक सुद्धा खूप लागली होती. तर बघितलं, हाच तो फूड कोर्ट आहे. किती मोठा आहे ना. इकडे प्रत्येक प्रकारचे फूड्स अवेलेबल होते, अगदी बर्गर पासून ते थालीपर्यंत. काय विचारायलाच नको, सगळं अवेलेबल होतं. बट आम्ही इथे नाही थांबलो कारण खूप कंटाळलेलो. आम्हाला व्यवस्थित जेवायचीच इच्छा होती. तर चला, इतका छान डोंगर आणि थंडगार हवा घेत जाऊया आपण. तर गाईज, तुम्ही तर बघताय सनसेट झालेला आहे आणि काळोख पडायला लागलेला आहे आणि आपलं दर्शन सुद्धा छान झालेलं आहे. पण आम्ही खूप कंटाळलेलो. लाईन तर खूपच मोठी होती आणि लहान मुलांना घेऊन जायचं असेल ना तर तुम्ही एक छोटी बॅगच जवळ ठेवा, ज्याच्यामध्ये त्यांना थोडंसं काय एंटरटेन करण्यासाठी गेम्स वगैरे ठेवा. कारण लाईनमध्ये खरं तर मुलं कंटाळतात आणि मग खूप मुलांची रडारड होते. त्यामुळे आम्ही हे तुम्हाला सजेस्ट करतोय आमच्या एक्सपिरियन्सवरून. तर भूक लागल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत एका छानशा रेस्टॉरंटमध्ये आणि आमची थाली यायला स्टार्ट झालेलं आहे. स्टार्टर तर आलेलं आहे आणि टेस्टी आहे इकडचं जेवण. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो आणि त्यानंतर काहीच खाता आलं नाही. थोडेसे स्नॅक्स आयटम्स ठेवायला हवे होते, बट ते आम्हाला वाटलं की लवकर दर्शन होऊन जाईल, रोपवेनी जाणार आहोत. पण पुढे जाऊन कळलं रोपवेला पण इतकी लाईन असते. तर आम्ही पटापट आमचं जेवण उरकतो आणि मग ट्रॅव्हल सुद्धा खूप करायचं आहे. दमलोय, त्यात ट्रॅव्हलिंग पण भरपूर बाकी आहे. तर आम्ही आता निघतोय. रात्र व्हायला आलेली आहे आणि आम्हाला पोचायला सुद्धा खूप लेट होणार आहे. आम्हाला जमेल तेवढं ड्राईव्ह करणारच आहोत आम्ही. त्यामुळे चला आता क्लोजर देते मी. तर मित्रांनो, तुम्हाला सप्तशृंगी मातेचं दर्शन कसं वाटलं ते नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि अशाच छान छान दर्शन घेण्यासाठी आणि नवीन लोकेशनसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट्स करून सांगा आणि तुमचं प्रेम आमच्यासोबत कायम असंच राहू द्या. तर चला, असाच नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासोबत भेटूया. बाय, टेक केअर. तर गाईज, मी तुम्हाला म्हणाले होते व्लॉग एंड पर्यंत बघा, कारण एंडिंगला मी काहीतरी खास सरप्राईज ठेवलंय. ते म्हणजे आपल्या सप्तशृंगी आईचं दर्शन. तर इकडे मी तुम्हाला दाखवते आपल्या किती वर जायचं आहे, आत्ता आपण कुठे आहोत आणि आपल्याला किती क्लाइंब करून वर जायचं आहे. किती एक्साइटिंग ना.
हा प्रवास एकदम सुखकर झाला आणि ही जी व्हिडिओ आहे ती मी दाखवते की ह्या रोपवेचा स्पीड काय आहे. तर आता बाजूला जसं जसं आपण वर जातोय त्या रोपवेची स्पीडसुद्धा तेवढीच जास्त फास्ट होते आहे. भीती पण वाटत होती. आता सगळ्यात खास मोमेंट आलेला आहे. सप्तशृंगी मातेचं दर्शन अगदी जवळून तिच्या गाभाऱ्यातच जणू मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. कॉमेंट्स करून नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कॉमेंट्समध्ये सप्तशृंगी मातेचा जय हो असं लिहायला विसरू नका.